चला बघूया आमच्या गावामध्ये 26 जानेवारी कसा साजरा केला जातोय। मी किती जरी आळशी असलो तर कामाच्या टायमाला लवकर उठतोय। वाट बघून वैतागलेला मित्र कॅमेरा बघून कसा हातात दिलाय बघा। आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यक्रम असतोय। हे मला चालू झाला असेल काही माईक घ्यायच्या नादात जरा जायला उशीर झाला होता, पण टाइमवरती पोहोचलो तहसीलदार कार्यालयामध्ये। कार्यालयाच्या बाहेरच आपले फॅन पण भेटले होते बघा, आणि एवढी एक्साइटेड होती की मलाच आशीर्वाद दिलाय त्यांनी। भावात सुट्टी नाही बघ, आता लय घाण मोटिवेशन आली। खरं सांगायचं तर पोरांना भेटून लय भारी वाटलं बघा। आणि तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर पोरं आली आणि ओरडायला लागली बघा। सगळी माणसं तोंडाकडे बघायला लागली, त्यामुळे मी बस बस म्हटलो आणि गेलो आतमध्ये। त्यानंतर तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला। मित्रांनो, आजचा दिवस असा आहे ना की हा कार्यक्रम संपूपर्यंत, राष्ट्रगीत चालू होईल आणि संपेपर्यंत एवढं प्राऊड फील होतं की काय सांगू। अनेक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की देशात एक ट्रेंड चालू आहे की देशातल्या लोकांना सिव्हिक सेन्स नाही, आणि देशात ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळेजण सोशल मीडियावरती टाकत आहेत। पण आजच्या दिवशी बघितलं की सोशल मीडियावरती सगळं चांगलंच टाकायचं चालू आहे। पण मित्रांनो, अशानं देश बदलणार आहे का? तर नाही। देशामध्ये बेरोजगारी आहे, पण स्टार्टअप आणि बिझनेस साठी ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आहेत ना। महागाई असली तरी इन्कम सोर्सेस आणि साइड इन्कम सुद्धा वाढतायत ना, आणि कॉम्पिटिशन वाढते, पण ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्यासाठी ग्लोबल मार्केट सुद्धा ओपन आहे ना। ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा ध्येय फॉलो करा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, आणि जाताना कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठला भाग जास्त आवडला।